नवीन मुलांना याच वेळेस पोहायला शिकवतात. नवशिकेच्या कमरेला सुकड बांधतात आणि देतात विहिरीत टाकून. मग विहिरीत पोहणारे असतातच, ते देतात शिकून त्यांना. विहिरीत कोलांट्या उड्या मारणे, फुगड्या खेळणे, गिर साखळी तयार करणे. दुसरे पोहत असले म्हणजेच तेथे बसून श्यामला बघायला फार आवडायचे. परंतु स्वतः मात्र कधीच पोहत नाही बरं. श्यामची आई श्यामला फार वेळा म्हणाली, अरे श्याम, पोहावयाशी, ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला याने कसली भीती? उडू देतील काय एवढे सारे जण? श्याम, उद्या रविवार आहे, उद्या मात्र काही नाही हा. उद्या तू पोहायला गेलाच पाहिजे. तो आपला परवडेकरांचा बाळू, तो शिकवेल तुला, नाहीतर भाऊजी शिकवतील. पण उद्या मात्र जा हो. त्या सुकड्या आणलेल्या आहेत त्या बांध कमरेला आणि जा. श्यामची आई लक्षात आलेले होते की आई आपल्याला पाठवल्याशिवाय ते राहणारच नाही. म्हणून श्यामने असे ठरवले की रविवारचा दिवस उजाडला की कुठेतरी लपून बसायचं. रविवारचा दिवस उजाडला, श्याम माळावरती लपून बसला. आईच्या ते प्रथम लक्षातच आले नाही. सकाळी शेजारची मुलं, वासू, बन्या, भास्कर, बापू साधारणपणे 8:30 वाजता आणि म्हणाली, श्यामची आई, श्याम येणार आहे ना हो? त्या पहा, सुकड्या आणल्या आहेत. आई म्हणाली, हो येणार आहे, परंतु आहे तरी कुठे तो? मला वाटले की तो तुमच्याचकडे आला की काय? श्याम, अरे श्याम, कुठे बाहेर गेलास की काय? असं म्हणून आई त्याला शोधू लागली. मुले म्हणाली, आमच्याकडे तर नाही आलो, इथेच कुठेतरी वर लपून बसला असेल. श्यामची आई, आम्ही वरती पाहू पाहू. आई म्हणाली, पहा बरं, नाही तरी त्याला उंदीर भुशामध्ये लपून बसण्याची सवय झाली आहे. मुले वर जाऊ लागली. तसा तसा श्याम हाताच्या कणक्याच्या आड दडून बसू लागला. मुले म्हणाली, येथे तर नाही होते, चला आम्ही येतो, आम्हाला उशीर होईल. इतक्यात बन्या म्हणाली, अरे तो बघा कणक्याच्या आड, श्यामच तो. श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतो? आई म्हणाली, आहे ना वरती? मला वाटलेच होते, वरतीच कुठेतरी लपून बसला असेल. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. मुले त्याच्या जवळ गेली, त्याच्या हाताला धरून ओढू लागली. श्यामची आई, तो काही येतच नाही हो. आईला राग आला. रागाने आई वरती आली. तिने त्याचा हात धरला. एका हाताने आई त्याला शिमटीने मारत होती. आई गो, मेलो गो म्हणून श्याम रडू लागला. काही करत नाहीस, चल उठ, उठून चालू लाग. आई जरा रागानेच म्हणते, जातो ग आई, जातो, मारू नको म्हणून श्याम रडू लागला. सर्व मुले विहिरीवरती गेली. काय, आज आला का श्याम? ये, मी नीट सुकडी बांधतो. बाळ वरवडेकर म्हणाले. बाळ वरवडेकरांनी सुकडी बांधली आणि म्हणाले, चल टाकायला उडी. श्याम आज जाऊन लोकावे, वापस मागे, आज जाऊन लोकावे, वापस मागे, असं चालतच होते की इतक्यात त्याला कुणीतरी मागून ढकलावून लावलं. आई ग, मेलो ग म्हणून श्याम घरी आला. पाण्यातील मंडळींच्या वेळेला मिठी मारू लागला, पण ते काही मिठी मारू दे ना. श्याम, अडवा हो, पोट पाण्याला लाव. तसं श्यामच्या पोटाखाली हात घालून बाळू वरवडेकर त्यांना शिकवू लागले. चला आजचे पुरे हा, आपण घरी जाऊ. बाळू वरवडेकर म्हणाले. सर्व मुले घरी गेली. बाळू वरवडेकर आईला म्हणाले, श्यामने तर आज आपणहूनच उडी मारली हो. श्याम लवकरच पोहणे शिकेल. आई म्हणाली, अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती कशी जाईल? श्याम, ते डोके पुस, ती शेंडी पुस, सुकी रंगोट नेस. श्यामने डोके पुसली, शेंडी पुसली, सुकी रंगोट नेसली आणि घरात जरा रागवूनच बसला. जेवणे वगैरे आवरली होती. आई जेवायला बसलीच होती की इतक्यात
दही खा आणि खेळायला जा. श्याम दही खातो आणि खेळायला जातो. मुलांना बघे